SP क्राईम न्यूज नेशन 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:30 ते दिनांक 27 डिसेंबर 2025 दुपारी 1:30च्या दरम्यान अयूब हुसेन सय्यद या तृतीयपंथीयाचा सोलापूर शहरातील राहत्या घरी पहिला मजला पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगी नाला उत्तर सदर बाजार लष्कर या ठिकाणी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाने हत्या केली होती। त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे 27 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली। त्यानुसार पोलीस अधिकारी तथा सदर बाजार पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांना सदर गंभीर स्वरूपाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या। तांत्रिक माहितीच्या आधारे व CCTV फुटेजची तपासणी करून नमूद गुन्हा हा 3 इसमांनी मिळून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची खात्रीशीर बातमीत दिसून आले। त्यानुसार 27 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे व सदर बाजार पोलीस स्टेशनकडील तपास पथक तात्काळ लातूरकडे रवाना होऊन नमूद आरोपींची ओळख पटवली। त्यानंतर लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलिसांची मदत घेऊन आरोपी यशराज उत्तम कांबळे वय 21 व्यवसाय शिक्षण राहणार बौद्ध विहार जवळ इंदिरानगर लातूर, आफताब इसाक शेख वय 24 व्यवसाय मजुरी राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर, वैभव गुरुनाथ पनगुले व्यवसाय शिक्षण राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांना गोपनीय माहितीच्या आधारे विवेकानंद चौक येथील पाण्याच्या टाकीजवळील परिसर लातूर येथून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे करण्यात आलेल्या अधिक चौकशीमध्ये यातील आरोपी आफताब इसाक शेख व मयत अयूब हुसेन सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा मयत अयूब सय्यद यास भेटण्याकरता वारंवार सोलापूर येथे येत होता। त्यावेळी आफताब शेख यास अयूब सय्यद याच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची माहिती होती। त्याप्रमाणे नमूद 3 आरोपी मयत अयूब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने आरोपी यशराज कांबळे याच्याकडील युनिकॉर्न मोटरसायकलवरून सोलापूर येथे आले। यावेळी नमूद 3 आरोपींनी मिळून अयूब सय्यद याचा त्याच्या राहत्या घरी खून करून अयूब याच्या घरातील सोन्यासारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली। खून करून जात्यावेळी त्या तिघांनी मैताची यामाहा स्कूटी ही मोटरसायकल चोरून घेऊन गेले। सदरचा गंभीर गुन्हा गुन्हे शाखेकडील सदर बाजार पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे 6 तासांच्या आत उघडकीस आणला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सदर बाजार पोलीस स्टेशन हे करत असून नमूद आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून न्यायालयाने 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे।